MHT-CET एक्झामसाठी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपण पाहणार आहे. अँग्युलर SHMमध्ये रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला. टॉर्शनल ऑसिलेशनमध्ये आपल्याला माहिती आहे रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग आणि त्याच्या एंडला एक आपण डिस्क कनेक्ट केलेले आहे आणि ती जर आपण ऑसिलेट केली आणि त्याचं ऑसिलेशन हे टॉर्शनल ऑसिलेशन केलं तर रिस्टोरिंग टॉर्कचे जे आहे फॉर्म्युले डिफरंट तयार होतात ते आपण पाहूया. पहिला जो रिस्टोरिंग टॉर्क आहे, रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग टॉर्क हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि ह्याच्यामध्ये डायरेक्शन जर दाखवायची म्हटलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड रिस्टोरिंग टॉर्क इन अपोजिट डायरेक्शन. आता सेकंड फॉर्म्युला रिस्टोरिंग टॉर्कचा तयार होतोय तो आहे टॉर्क इक्वल टू आय म्हणजे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजेच डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे बनणार आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. म्हणून थर्ड फॉर्म्युला रिस्टोरिंग टॉर्कचा बनत आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय मल्टिप्लाय अल्फा मीन्स अँग्युलर ॲक्सेलरेशन. बट आपल्याला अजून एक फॉर्म्युला रिस्टोरिंग टॉर्कचा माहीत आहे तो म्हणजे आहे रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू मायनस सी थीटा. ह्या ठिकाणी सी इज द कॉन्स्टंट आणि थीटा म्हणजे आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बट आपल्याला एक फॉर्म्युला असा माहीत आहे की ओमेगा इक्वल टू रूट ऑफ सी अपॉन आय हा फॉर्म्युला आहे आणि जर आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर आपल्याला व्हॅल्यू मिळते ओमेगा स्क्वेअर इक्वल टू सी अपॉन आय. देअरफॉर सी ची व्हॅल्यू मिळते आय ओमेगा स्क्वेअर आणि मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये सीच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू शकतो आय ओमेगा स्क्वेअर. म्हणून आपल्याला फोर्थ नंबरचा रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला मिळतोय टॉर्क इक्वल टू मायनस आय ओमेगा स्क्वेअर इंटू थीटा. तर अशा पद्धतीनं डिफरंट फॉर्म्युले बनत आहेत रिस्टोरिंग टॉर्कचे.